नमस्कार, मी डॉक्टर स्मिता तरटे। आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज। आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा। आजची बातमी श्रीगोंदा तालुक्यातील शहरातील विविध घटनांमध्ये प्रकाश टाकण्यासाठी एक सक्षम कार्यकारिणी या ठिकाणी कार्यरत असावी आणि त्याची जबाबदारी ही निश्चित केली जावी या अनुषंगाने विविध ताकदीच्या या ठिकाणी पत्रकारांनी यामध्ये सहभागी होऊन या पत्रकार संघटनेची पुनर्बांधणी या ठिकाणी केलेली आहे। तर या पुनर्बांधणीसाठी जे नवनियुक्त पदाधिकारी या ठिकाणी आहेत, संबंधित टीमच्या संबंधित पक्षांमध्ये त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केलेली आहे। आणि आजच्या या आपल्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून आपले सहकारी मित्र संबंधित जिल्हा कार्याध्यक्ष तसेच पत्रकार सन्माननीय राऊत साहेब यांचे अध्यक्ष विराजमान हो अशी या ठिकाणी विनंती करतो। श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सन्माननीय अनिल तिरुके साहेब यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आमचे सहकारी मित्र दिलीप गबरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं शाल व पुस्तक देऊन संपादक पक्षाच्या वतीने सन्मान करावा। यानंतर श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे सचिव सन्माननीय अमरजी घोडके यांचा सन्मान आमचे सहकारी मित्र संभाजी ब्रिगेडचे सचिव श्री घसर यांनी करावा अशी विनंती करतो। संभाजी ब्रिगेड पक्षाच्या वतीने आपल्या याकडे सन्मान होत आहे। याचबरोबर श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे संघटक सन्माननीय चंद्रजी घोडके यांचा सन्मान संभाजी ब्रिगेड अल्पसंख्याक शेख यांनी करावा। याचबरोबर श्रीगोंदा तालुका पत्रकार संघाचे संघटक सन्माननीय चंद्रजी घोडके यांचा सन्मान संभाजी ब्रिगेड अल्पसंख्याक शेख यांनी करावा असा विनंती करत आहे। याचबरोबर श्रीगोंदा या ठिकाणी सर्व पदाधिकारी पत्रकार संघाचे त्यांना कार्यकर्त्याला श्रीगोंदा तालुका नव्हे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं आपण काम केलं, असंच काम आपल्या हातून भविष्यात घडत राहू अशा सदिच्छा शुभेच्छा मी या निमित्तानं आपल्यासमोर व्यक्त करतो। आणि या ठिकाणी सर्वांनी 2-2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं असं विनंती करतो थांबतो। त्याबद्दल प्रथमतः संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शामभाऊ झरे, गबडे साहेब, सुरेश दादा धस, सद्दामभाई शेख, राजेंद्र राऊत या सर्वांचे मी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि असंच आपण सहकार्याने भविष्यामध्ये पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण भविष्यात काम करत राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद देतो। सर्व महामानवांना या ठिकाणी वंदन करतो। या वैचारिक पार्श्वभूमी आणि लढाऊ आणि संघर्षवादी संघटनेच्या माध्यमातून आमचे सर्व मित्र जे संभाजी ब्रिगेड या लढवया संघटनेचे पदाधिकारी आहेत, या संघटनेचे तालुका पदाधिकारी आणि जिल्हा पदाधिकारी आमचे मित्र श्री श्यामभाऊ झरे, त्याचबरोबर संघटनेचे मुख्य पदाधिकारी राऊत साहेब, त्याचबरोबर दिलीप गबडे, आपले सुयोगी दस साहेब, सद्दामभाई शेख आणि सर्व त्यांचे उपस्थित पदाधिकारी आणि मान्यवर यांनी या ठिकाणी आज नवनिर्वाचित झालेल्या
श्रीगोंदा तालुका पत्रकार संघटनेच्या नवीन सदस्यांचा या ठिकाणी सन्मान केला आणि एक सल्लाही दिला की बाबा तुम्ही सर्वसमावेशक आणि लोकहिताच्या बातम्या छापतात आणि छापाव्यात आणि त्यासाठी आपल्याला बळ मिळू अशी सदिच्छा आपल्या ठिकाणी व्यक्त केली. आपल्या शुभेच्छा संदेशाची ऊर्जा घेऊन आम्ही भविष्यात या ठिकाणी दिलीप भाऊ चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर सर्वसमावेशक आणि सर्व हिताय काम या ठिकाणी होईल अशा पद्धतीची ग्वाही आम्ही देतो. त्याचबरोबर आमच्याही कष्टाची आणि श्रद्धेची आपण कदर करावी अशी या ठिकाणी आदरणीय तालुका सदस्य आदरणीय चंदनजी घोडके, आदरणीय दुसरे सदस्य आमचे महादेव बनसोडे, श्रीकांतजी खवास. तुम्हाला सर्वांना प्रथमतः सूचना देतो की तुम्ही त्या सामाजिक संघटना आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचता यावेळी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सांगायचं कारण असं की ज्यावेळेस तुम्ही आमच्यातले असता त्यावेळेस आम्हाला लढाईची ताकद मिळते की आमच्या पाठीमागं आमचा आवाज उठवणारा कोणतरी इथं आहे म्हणून आम्ही बिंदास लढत असतो. आणि त्याच्या पाठीमागं जे आम्ही बोलतो की तुम्ही समाजापर्यंत आणि जनतेपर्यंत आणि लोकांपर्यंत तालुक्यात महाराष्ट्रात आमचा आवाज पोहोचणं प्रयत्न करता. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नवनियुक्त सदस्यांचं खूप आपण स्वागत करतो. जे गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय अशा सहकार्यांचा सन्मान करण्याचा योग माझ्या अध्यक्षतेखाली आला ही खरं माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. 1954 आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार अनिलजी ठवाळ साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी श्रीगोंदा संघाची स्थापना केली आणि या पत्रकार संघाच्या स्थापनेनंतर नुकतेच अनिलजी तुपे यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवडणी लागली. त्यानंतर आमचे दुसरे सहकारी संघटक म्हणून नियुक्ती झाली. आमचे दुसरे सहकारी घोडके यांची सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि याचबरोबर माताजी बनसोडे आणि शिवचरण घोडके, श्रीकांत पवार ही याच्यामध्ये सदस्य म्हणून काम पाहतात. या पत्रकार संघाचं आजपर्यंतचं कार्य खूप मोठं भरीव आहे. प्रत्येक पत्रकाराला त्याच्या हक्काच्या साठी एक लढवाई आणि आता म्हणून ठवाळ यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना सहकार्य करायचं काम केलं आणि एक ऊर्जा घेऊन हे आज तालुका अध्यक्ष सोबत आहेत त्यांना आणि आपल्याला पत्रकार संघासाठी समाज कमिटीच्या वतीने मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण इथं आला सन्मानाचा स्वीकार केला त्याबद्दल आभार मानतो.